नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडीबद्दल पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए ऋषभ पंत. ऋषभ पंत हा IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर द्वितीय क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. IPL बद्दल थोडी माहिती पाहू. IPL फुल फॉर्म आहे इंडियन प्रीमियर लीग. मुख्यालय आहे चर्चगेट, मुंबई या ठिकाणी. पहिली आवृत्ती 2008 मध्ये झाली व विजेता संघ आहे राजस्थान रॉयल्स व 17वी आवृत्ती म्हणजेच 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स हा विजेता संघ आहे. प्रश्न दुसरा, शाश्वत व्यापार निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए न्यूझीलंड. न्यूझीलंड हा देश शाश्वत व्यापार निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर आला आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 23व्या क्रमांकावर आहे. आपण इतर काय अहवाल पाहू. जागतिक आनंद अहवाल 2024 मध्ये आपला प्यारा भारत देश 126व्या स्थानावर आहे. ग्लोबल फायर इंडेक्स मध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. लैंगिक समानता निर्देशांक 2024 मध्ये आपला प्यारा भारत देश 129व्या क्रमांकावर आहे व पर्यावरण प्रदूषण सूचकांक 2024 मध्ये 176व्या स्थानावर आहे. पाणी टंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी इक्वेडोर. या देशामध्ये पाणी टंचाईमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. इक्वेडोर या देशाबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे क्विटो. चलन आहे युनायटेड स्टेट डॉलर्स. राष्ट्राध्यक्ष आहेत डॅनियल नोबोआ. प्रश्न चौथा, कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीराम भूमी करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए आसाम. आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीराम भूमी करण्यात आले आहे. आसाम राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य. राज्यसभा सीट आहेत 7. लोकसभा सीट आहेत 14. प्रश्न पाचवा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI डेटा बँक लॉन्च केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केला आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँकचे उद्देश पाहू आपण. नाविन्यपूर्णतेला चालना देणे आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला चालना देणे हा उद्देश आहे. तर HDFC बँकेने EVA नावाचा भारतातील पहिला AI बँकिंग चॅटबॉट लॉन्च केला आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री आहेत जितेंद्र सिंग. प्रश्न सहावा, दुसरी भारतीय कॅरिकॉम शिखर परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए गुयाना. गुयाना या देशात दुसरी भारतीय कॅरिकॉम शिखर परिषद 2024चे आयोजन करण्यात आले. माहिती पाहू आपण गुयाना या देशाबद्दल. राजधानी आहे जॉर्जटाउन. चलन आहे गयानी डॉलर. पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स व राष्ट्राध्यक्ष आहेत इरफान अली. प्रश्न सातवा, अलीकडे कोणत्या राज्याने कचरा कर रद्द केला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी आंध्र प्रदेश या राज्याने कचरा कर रद्द केला आहे. तर आंध्र प्रदेश राज्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 1953. राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. मुख्यमंत्री आहेत N. चंद्रबाबू नायडू. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 25. प्रश्न आठवा, इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए नंदकुमार झा यांची
इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? माहिती पाहू. तर इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट असोसिएशनची स्थापना GISF तत्कालीन जनरल असोसिएशन ऑफ स्पोर्ट फेडरेशन वार्षिक अधिवेशनादरम्यान 19 एप्रिल 2005 रोजी बर्लिन, जर्मनी येथे झाली. तर CEO आहेत जेफ्री बोर्ग. ही मानसिक खेळांचे प्रशासन आणि प्रोत्साहन देणारी जागतिक संस्था आहे. तर प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच चाचणी घेण्यात आलेले जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नाव काय? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए स्टारशिप हे अलीकडेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. प्रश्न क्रमांक 10, महाकुंभ मेळा 2025 कोठे होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळा 2025 होणार आहे. तर महाकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो.